नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 91 खालील आकृतीमध्ये रेषा L समांतर रेषा M आहे। दिलेल्या माहितीच्या आधारे A ची किंमत आपल्याला काढायची आहे। ही दिलेली जी आकृती आहे या आकृतीमध्ये हा जो कोन दिसतोय इकडचा तयार झालेला कोन 3x + 10 डिग्री आणि हा इकडचा तयार झालेला कोन आहे 2x + 50 डिग्री। हे दोन्हीही कोन एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत, ऑपोजिट अँगल आहेत। जर असं असेल तर यांचा अर्थ असा होतो की दोन विरुद्ध कोन जे आहेत ते एकमेकांचे इक्वल असतात, सारखे असतात। त्यावरून आपण हे इक्वेशन मांडू शकतो आणि इथे हा 2x जर इकडे पाठवला तर 3x - 2x = हा 10 जर तिकडे पाठवला तर 50 - 10 होईल। 3x मधून 2x गेले तुम्हाला x मिळतोय, 50 मधून 10 गेले तुम्हाला 40 मिळतोय। x ची किंमत 40 मिळाली आणि आणखी एक महत्त्वाचा प्रमेय आपल्याकडे आहे। जर दोन लाईन एकमेकांना पॅरलल असतील, समांतर असतील L आणि M आणि त्यांच्यामध्ये एक ट्रान्सव्हर्सल असेल तर तयार झालेले हे जे कोन असतात आंतरकोन यांना आपण म्हणतो। यांच्या मापांची जी बेरीज आहे ती 180 अंश असते। म्हणून यावरून आपण हा कन्सेप्ट जो आहे तो मांडू शकतो। त्यावरून हा 50 आणि हा 2 × x म्हणजे 40, 2 × 40 + 50 अधिक a डिग्री बरोबर 180 होईल। हा 50 आणि हा 4 × 8 80 अधिक 50 130 होईल प्लस a डिग्री = 180 डिग्री। हा 130 जर आपण त्या साईडला पाठवला तर 180 मधून जर 130 गेले तर आपल्याला a बरोबर मिळणार आहे 50 आणि हा आपला पर्याय क्रमांक 2 जो आहे तो आपला अचूक पर्याय आहे।